जवळपास 7 दशकं रणजी ट्रॉफीवरती फक्त या 3 दिग्गजांचं नाव होतं. मुंबई, दिल्ली, कर्नाटक. हे तिघं एकमेकांमध्येच अजिंक्यपदाच्या शर्यतीत असायचे. पण फेब्रुवारी 2026 मध्ये हुबळीच्या मैदानावरती एक नवा इतिहास रचला गेला. 41 वर्षांचे इन्स्पिरेशनल कॅप्टन पारस डोगरा आणि 29 वर्षीय मीडियम पेसर प्लेयर ऑफ द सिरीज आकिब नबी यांच्या जोरावर जम्मू काश्मीरने फक्त रणजी ट्रॉफीची पहिली फायनल नाही गाठली, तर त्यांनी फायनल मध्ये जाऊन अजिंक्यपद सुद्धा पटकावलं. आणि आज ते 2026च्या रणजी ट्रॉफीचे विनर्स आहेत. ज्या संघाला एकेकाळी सरावासाठी खुले मैदान शोधणंही कठीण जात होतं, एवढ्या बलाढ्य संघांना नमवून हे अजिंक्यपद नक्की मिळवलं तरी कसं? चला जाणून घेऊया जम्मू आणि काश्मीर क्रिकेट यांचा ऐतिहासिक प्रवास. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन यांची स्थापना 1957 साली झाली आणि 1959 या साली त्यांनी आपला पहिला रणजी सामना खेळला. पण अनेक वर्ष जम्मू आणि काश्मीर संघ हा फक्त सहभागासाठी ओळखला जायचा. त्यांना आपला पहिला विजय मिळवण्यासाठी 1982 पर्यंत वाट पाहावी लागली, जेव्हा मेहबूब इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सर्व्हिसेस या संघाचा पराभव केला. पण 90च्या दशकात या संघामध्ये फेरबदल होऊ लागला. हा संघ आता द जायंट किलर म्हणून ओळखला जात असे. 1993 मध्ये ऐतिहासिक फिरोजशाह कोटलावरती त्यांनी दिल्ली संघाचा पराभव केला होता. जम्मू काश्मीर राज्याचे एक महान वेगवान गोलंदाज अब्दुल कयूम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या साली बलाढ्य दिल्ली संघाचा त्यांच्याच घरात पराभव केला होता. त्यानंतर मिथुन मन्हास यांचा काळ येतो. जरी ते दिल्ली लेजेंड असले तरी ते मूळचे जम्मूचे आहेत. IPL सर्किटमध्ये आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांच्या यशामुळे हे सिद्ध झालं की जम्मू आणि काश्मीर मधून जे क्रिकेटर्स निघतात ते देश पातळीवरती सुद्धा चांगलं काम करू शकतात. मिथुन मन्हास यांचं क्रिकेटिंग करिअर जेव्हा संपत आला तेव्हा ते पुन्हा जम्मू काश्मीर त्यांच्या स्वतःच्या राज्याकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या टीम मध्ये अजून प्रोफेशनलिझम आणलं. 2011 मध्ये बिशन सिंग बेदी यांनी जेव्हा जम्मू आणि काश्मीर या संघाचा प्रशिक्षक म्हणून भार सांभाळला तेव्हापासून या संघाचा जो आधुनिक चेहरा आहे तो बदलू लागला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली परवेज रसूल यासारखा खेळाडू घडला, जो 2014 मध्ये जाऊन जम्मू काश्मीर मधला पहिला प्लेयर बनला जो भारतीय टीम साठी खेळला आहे. त्याच साली जम्मू काश्मीर संघाने एक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. त्यांनी वानखेडे स्टेडियम वरती मुंबईच्या संघाला, जे त्यावेळेस 40 वेळा रणजीचं अजिंक्यपद जिंकले होते, अशा संघाला त्यांनी त्यांच्याच घरात जाऊन पराभूत केलं होतं. स्थानिक बागांमध्ये सराव करणारा हा जम्मू आणि काश्मीरचा संघ यांनी क्रिकेटचा महासत्ता समजल्या जाणाऱ्या मुंबईला त्यांच्याच घरामध्ये जाऊन हरवलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये इरफान पठाण यांचं आगमन होतं. खेळाडू म्हणून, मेंटर म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीर या संघासाठी खूप मोठं योगदान दिलं. अब्दुल समद, उमरान मलिक यासारखे यंगस्टर्स त्यांनी इंडियन डोमेस्टिक क्रिकेटला मिळवून दिले, ज्यांनी पुढे जाऊन IPL आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भरपूर चांगली कामगिरी सुद्धा केली. 2026चा हा जम्मू काश्मीरचा विजय या सगळ्या दिग्गजांनी जे कष्ट घेतलेत त्या सगळ्यांचं फळच समजू शकतो. जम्मू काश्मीर संघासाठी हा जो 2025-26चा जो हंगाम होता, यामध्ये त्यांनी बिग फोरचा पद्धतशीर धुवा उडवला. ग्रुप स्टेज मध्ये दिल्लीचा पराभव केला. त्यांनी फक्त पराभव नाही केला तर त्यांच्यावरती सपशेल वर्चस्व मिळवलं. कमरान इक्बालच्या नाबाद 133 या खेळीने हे दाखवून दिलं की जम्मू काश्मीरची बॅटिंग ही त्यांची वीक लिंक नाहीये. क्वार्टर फायनल्स मध्ये मध्य प्रदेशचा पराभव केला यांनी. 2022चे चॅम्पियन्स आहेत मध्य प्रदेश, आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आकिब नबीने 12 विकेट्स घेतले आणि एकतर्फी हा सामना त्यांनी जम्मू काश्मीरसाठी फिरवला. बंगाल विरुद्ध सेमीफायनलचा सामना. पहिल्या फेरीनंतर जम्मू काश्मीरचा संघ हा 26 धावांनी पिछाडीवरती होता, पण आबिद मुश्ताकच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरच्या बॉलर्सनी दुसऱ्या इनिंग्समध्ये बंगालला फक्त 99 धावांवरती गुंडाळलं आणि 126 धावांचे लक्ष्य त्यांनी सहज पार केले आणि अंतिम सामना गाठला. अंतिम सामना होता कर्नाटक विरुद्ध. कर्नाटक ही टीम खूप मोठी टीम आहे. KL राहुल, मयंक अग्रवाल आणि इतर बरेचसे सुपरस्टार प्लेयर या टीम मध्ये आहेत. त्यांच्या समोर
पहिली बॅटिंग करताना जम्मू काश्मीरच्या बॅटर्सने 584 धावांचा डोंगर उभा केला. शुभम कुंडूरची एक झुंजार 121 धावांची खेळी, त्यानंतर कॅप्टन पारस डोगरा यांची 70 धावांची संयमी खेळी आणि त्यानंतर अब्दुल सामदनी जो काही कर्नाटक स्पिनर्सचा धुव्वा उडवला त्यांनी 61 धावांची एक ताबडतोड खेळी खेळली. अखेर आकिब नाबीने पुन्हा एक 5 विकेट हॉल घेतली आणि पहिल्या इनिंग्स मध्ये जम्मू काश्मीरला एक मोठी लीड भेटली. पण सेकंड इनिंग्स मध्ये बॅटिंग करताना जम्मू काश्मीरचे बॅटर्स कमरान इक्बाल आणि साहिल लोत्रा दोघांनी जबरदस्त सेंचुरीज बनवल्या आणि कर्नाटक संघाला जी थोडीफार काही आशा होती त्याच्यावर सगळं पाणी फिरवलं. आणि मग तो क्षण आला. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघ हा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन बनला होता. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट टीम ही रणजी ट्रॉफीची विनर बनली होती. गेल्या काही वर्षापासून आपण हे बघतोय की हे जे सत्ताचं जे केंद्र होतं रणजी ट्रॉफीमध्ये, जे फक्त दिल्ली, मुंबई आणि कर्नाटक या सगळ्या किंवा बंगाल असेल या सगळ्या राज्यांपर्यंतच सीमित होतं, ते आता कुठेतरी बदलतंय. ते आता फक्त या 4 संघांपर्यंत मर्यादित राहिलं नाहीये. जम्मू काश्मीरने हे दाखवून दिलं की रणजी ट्रॉफी ही सगळ्यांसाठी आहे. रणजी ट्रॉफी जम्मू आणि काश्मीर सारखा संघ सुद्धा जिंकू शकतो. तुम्हाला काय वाटतं, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट टीम साठी त्यांच्या हिस्ट्रीमध्ये टर्निंग पॉइंट नेमका कोणता होता? कमेंट नक्की करा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी ऐकण्यासाठी क्रिकभाऊ मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहिल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.